ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वे वर्ष आहे आणि धावपटूंचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग पाहायला मिळतोय। पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। राहुल नार्वेकर यांची सुद्धा उपस्थिती होती। IAS IPS अधिकारी सुद्धा या फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। आबालवृद्धांसह सर्वच जण या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले। मुंबईतील प्रसिद्ध अशा टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणाहून मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। सकाळी फुल मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। या फुल मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि या फुल मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। आज जवळपास 12 ते 12:30 वाजेपर्यंत मुंबई मॅरेथॉनचं आयोजन जे आहे ते टाटा ग्रुप आणि समूहाकडून करण्यात आलेलं आहे। त्या देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। जगभरातल्या अनेक आंतरराष्ट्रीय धावपटूंनी खरं तर या मॅरेथॉनमध्ये सहभागी घेतलेला आहे आणि हे धावपटू महिला आणि पुरुष यांची 21 किलोमीटर मुंबई मॅरेथॉन जे आहे ते आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या 21 किलोमीटर मॅरेथॉनला राज्यपाल CP राधाकृष्णन, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, त्याचसोबतच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 5 वाजता मॅरेथॉनला सुरुवात झाली होती। सुरुवातीला 5 वाजता जे आहे ती ड्रीम रन जी आहे ती सर्व ड्रीम रन फुल मॅरेथॉन जी आहे ती सुरू झाली होती। त्यानंतर आता आपण पाहतोय की 21 किलोमीटर जी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आहे ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू झाल्याचा